श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर श्रावण महिना चालू झालेला आहे. तर ह्या पवित्र महिन्यामध्ये, ह्या मंगलमय महिन्यामध्ये तर आपल्याला कोणती सेवा करायची आहे, हे तर सेवा तर करायची असते, पण नेमकी कोणती करू हे आपल्या लक्षात येत नसतं. त्यामुळे मी काही सेवा सांगणार आहे, खूप पवित्र, खूप श्रेष्ठ अशी सेवा सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर शिवशंकराचा अवतार म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ. तर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची कोणती सेवा करायची आहे, तर लक्षात घ्या, कुठलीही सेवा केली ती पण कुठलीही करा, पण ती मनापासून जर केली तर त्याचं फळ निश्चित असतं. पाठीभर सेवा करण्यापेक्षा एकच सेवा करा, पण ती चांगली करा, हे सांगणार आहे. तर श्रावण महिन्यामध्ये आता जर चालू झालेला आहे, तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे, जपमाळ सगळ्यांकडे असतेच. तर जपमाळ ही आपल्याला, तर ह्या जपमाळेवरती आपल्याला जप करायचा आहे. षडाक्षरी मंत्र स्वामींचा त्याच्यावरती म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ असं एकदम हळू बोलायचं आहे. प्रत्येक मण्यावरती जप झाला पाहिजे. 108 मणी जपमाळेमध्ये असतात. आणि कधी पण जपमाळ घेताना मोजून घ्या, मणी मोजून घ्या, कमी जास्त असू शकतात. तर शक्यतो असं होत नाही, पण एखादी माळ चुकून अशी येऊ शकते, म्हणून मोजण्याचं काम हे आपलं आहे. आणि जपमाळेवरती प्रत्येक मण्यावरती हा षडाक्षरी मंत्र बोलायचा आहे. आणि आपल्याला ही सेवा 11 वेळा जपमाळ करायची आहे. म्हणजे खूप चांगली सेवा आहे ही. 11 वेळा आपल्याला जप करायचा आहे. आणि त्यानंतर अजून एक सांगते, दुसरी एक सेवा सांगते. तर तुम्ही रोज जरी शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला 3-3 अध्याय पठण करायचे आहे. तर कोणते अध्याय, तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 3 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. खूप छान सेवा आहे आणि म्हणतात की स्वामींची आवडती सेवा आहे ही. स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 3 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. तर ही सेवा नक्की करा. आणि नामस्मरणाची सेवा तर सगळ्यात उत्कृष्ट आहे असं सगळेच बोलतात. तर अजून एक, श्रावणी सोमवार बरेच लोक पकडतात आणि त्या दिवशी सुद्धा शिवलीला अमृत ही सुद्धा पोथी वाचन केली जाते. तर त्या पोथीमध्ये 14 अध्याय असतात. ती सुद्धा एक सेवा चांगली आहे. ती जरी केली तरी पण चालेल, किंवा गुरुवारची स्वामींची ही जरी सेवा केली जपमाळेची तरी पण देखील चालेल. किंवा आजपासून श्रावण महिना चालू झालेला आहे. तर तुम्हाला आजपासून जरी तुम्ही 3-3 अध्याय रोज पठण केले तरी तुमची आठवड्यात एक पारायण कंप्लीट होतं. म्हणजे 4 आठवड्यांमध्ये तुमचं 4 पारायण होणार आहेत ह्या श्रावण महिन्यामध्ये. आणि हा श्रावण महिना खूप पवित्र मानला जातो. बरीच लोक ह्या महिन्यामध्ये व्रतवैकल्य करतात. त्यांच्या इच्छा देवापर्यंत नक्की पोहोचतात. त्यांची सेवा ही देवापर्यंत पोहोचत असते. त्यामुळे हा पवित्र महिना मानला जातो. ह्या महिन्यामध्ये 16 सोमवारचे सुद्धा व्रत केले जातात. प्रदोष व्रत असतं ते सुद्धा केलं जातं. तर 16 सोमवारचं तर खूप सोहळं आहे असं म्हणतात. खूप सागर संगीत त्यामध्ये आहे आणि खूप कडक काही नियम आहेत. तर ते जर केलं तर म्हणतात की इच्छा नक्की पूर्ण होते. तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. त्याचा सुद्धा मी एखादा व्हिडिओ नक्की बनवेल. खूप सोप्या भाषेमध्ये मी ते सांगणार आहे. आणि 4 सोमवार पडतात. तर ह्या सोमवारी तुम्हाला जर शक्य असेल तर शिवलीला अमृत या पोथीतले रोजचे 2-2 अध्याय तुम्ही जरी पठण केले तरी पण 14 अध्याय आहेत. 7 दिवसांमध्ये जरी सोमवारपासून म्हणजे रोज जरी केले तरी पण चालेल, किंवा मग फक्त सोमवारचे जरी केले. मग आता 14 अध्याय आहेत, मग तुम्ही 7-7 करू शकता. म्हणजे 4 सोमवारी तुमचं 2 वेळा वाचन होऊ शकतं. एका पोथीमधलं 2 वेळा वाचन होऊ शकतं. 14 अध्याय तुमचे 2 वेळा वाचन होऊ शकतं. असं देखील करा. वेळ असेल तर मी तर सांगेल की प्रत्येक सोमवारी, म्हणजे जे 4 सोमवार पडतात, तर प्रत्येक सोमवारी तुम्ही ते 14 अध्याय पठण करा, वाचन करा. आपल्या घरातील इडापिडा सगळी बाहेर जाते. आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती घरात राहत नाही. सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. पॉझिटिव्ह एकदम फील होतं आपल्याला आणि एकदम प्रसन्न वाटतं. जी काही आपण भक्ती करतो देवाची,
तर आपल्या घरामध्ये खूप असं चैतन्याचं वातावरण तयार होतं आणि आपल्या मनातील राग, द्वेष, चिडचिड सगळं काही दूर होण्यास मदत होते. तर आणि आपली जी काही इच्छा असेल तर ती आपल्याला संकल्प करून बोलायची आहे आणि त्यानंतर जी काही तुम्हाला सेवा करायची आहे तर ती तुम्ही ती सेवा चालू करू शकता. संकल्प का करायचा? तर देवाला समजतं की तुम्ही अ, कोणती सेवा करणार आहात किंवा तुमची इच्छा काय आहे, कोणती इच्छा तुमची म्हणजे कोणत्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही ती सेवा घेतली आहे. तर त्यासाठी हा संकल्प असतो आणि संकल्प केल्यावर तुम्ही बांधील होता. तर संकल्प केला की ती जी काही सेवा तुम्ही घेणार आहात ती पूर्ण केलीच पाहिजे. ते अर्धवट सोडायची नाही, पूर्ण झालीच पाहिजे. आणि जर काही प्रॉब्लेम आला सेवा करताना, जर काही खंड पडला, सुतक किंवा प्रॉब्लेम तुमचा म्हणजे मासिक पाळीचा जर काही प्रॉब्लेम आला तर ते दिवस जाऊन द्यायचे, 4-5 दिवस जाऊन द्यायचे आणि परत अखंड सेवा तुमची चालू ठेवायची आहे. खूप सोपं आहे आणि सोमवारचा तर उपवास असतो. आता बरीच जे स्वामी भक्त आहेत ते गुरुवार पण उपवास करतात, प्रदोषचे पण उपवास असतात मध्ये. तर उपवास करून सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. संध्याकाळी उपवास सोडायचा आहे, देवाला छान नैवेद्य करायचा आहे. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, ह्या श्रावण महिन्यांमध्ये स्वामींना किंवा शिवशंकराला, आपल्या महादेवांना खिरीचा आणि सुकामेवाचा प्रसाद हा खूप पवित्र मानला जातो. म्हणजे दाखवणं हे खूप शुभ मानलं जातं. असं म्हणतात की पांढरं म्हणजे पांढरी खीर तुम्हाला बनवायची, तांदळाची, शेवया जरी दुधात टाकलं तरी ते पांढरीच खीर तयार होते. फक्त त्यामध्ये केसर नाही टाकायचं. जे तुम्हाला पदार्थ बनवता येईल सफेद ते बनवायचं आहे. आणि शंकरासाठी सगळ्यांना तर माहिती आहे की पांढरी साडी वगैरे आपण घालून सगळ्या गोष्टी करत असतो. जेवढं आपण स्वतः मन असं पवित्र ठेवू किंवा अंतःकरणापासून जेवढं आपण ते करू ना, खरंच त्याचं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. कुठलंही देव असू देत तुमचा. मी नाही म्हणत की तुम्ही ह्याच देवाची सेवा करा, त्याच देवाची सेवा करा, असं काही नाही. आता बऱ्याच लोकांची वेगवेगळ्या देवांवरती श्रद्धा असते. तर त्या देवांची सुद्धा तुम्ही ह्या महिन्यामध्ये उपासना करू शकता, तरीसुद्धा पण चालते. आता मी स्वामींबद्दल का सांगते, कारण बरेच स्वामी भक्त आहेत माझ्या चॅनलवरती, त्यामुळे मी स्वामी भक्तांसाठी ही सेवा सांगते आहे. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, 11 माळी जर तुम्हाला जप करायचा असेल ना, 11 माळी माळेवरती जर जप करायचा असेल ना, तर तुम्हाला किती वेळ लागणार आहे ते सांगते. तर एक माळ जप करायला फक्त 5 मिनटं लागतात. मग 11 माळी जप करायला किती वेळ लागेल हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. जास्त वेळ काही लागत नाही, खूप कमी वेळेमध्ये होऊन जातं. तर जी काही सेवा करायची आहे नक्की करा, अंतःकरणापासून करा. नक्कीच परमेश्वर तुमची इच्छा पूर्ण करो अशी मी प्रार्थना करते. तर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नवीन असाल तर श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.